राजकारण्यांच्याकडून परदेशी महिलांना म्हणजे परदेशी तरुणींना जास्त मागणी असल्याचं सुद्धा या स्टिंग मध्ये उघड झालं। बघा हे नेते मित्र हो, आमचाच पक्ष सुसंस्कृत इतरांपेक्षा अगदीच वेगळा असं काही सगळं दाखवायचा प्रयत्न भाजपच्या नेत्याकडून नेहमी होत आलेला आहे। खोटं आहे पण तेही खरं आहे असं भासवण्याचा कल म्हणजे भाजपचा कल जरा इतर पक्षापेक्षा अधिक असतो म्हणा। अहो कधी काळी खरोखरच हा पक्ष अत्यंत सुसंस्कृत होता। या पक्षातले नेते प्रचंड अत्यंत सुसंस्कृत होते। हा पण आता काय त्याचं झाला ना, तो इतिहास झाला। इतर पक्षापेक्षा भाजप हा वेगळा पक्ष आहे हे मात्र अलीकडं वेगळ्या कारणानं खरं ठरू लागलं आहे। बरं आहे वेगळाच आहे भाजप। राजकारणाचा एवढा सत्यानाश फक्त भाजपच करू शकतो। इतर पक्षातील भ्रष्ट नेत्यांना पवित्र करण्याचं काम फक्त भाजपच करू शकतो। मित्रपक्षांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम सुद्धा फक्त भाजपच करू शकतो असं आता लोक सुद्धा बोलू लागले आहेत। भाजपा निवडणुका कशा पद्धतीने जिंकतो याची चर्चा तर रोज होत असते। आता मात्र जो प्रकार समोर आलेला आहे त्यानं अवघड राजकारण हादरून गेलं आहे मित्रांनो। बिहारमध्ये विधानसभा निवडणूक सुरू आहे। पहिल्या टप्प्यातलं मतदान सुद्धा झालेलं आहे आणि नेमकं बघा अशाच वेळी एक स्टिंग ऑपरेशन समोर आलं आणि मोठी खळबळ उडाली। एका प्रसिद्ध माध्यम संस्थेनं हा मोठा खुलासा केलेला आहे। बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नेत्यांना 100 पेक्षा जास्त मुली पुरवल्या गेल्याचं हे प्रकरण आता समोर आलंय। आश्चर्याची बाब म्हणजे आमदार आणि भाजप नेत्यांना मुली पुरवणारा दुसरा कोणी नाही, भाजपाचाच नेता आहे असं देखील समोर आलं। काही माध्यम संस्थेनं स्टिंग ऑपरेशन केलं। स्टिंग ऑपरेशन करून त्यांनी याबाबत खुलासा सुद्धा केला। नेते मंडळींना मुली पुरवणारी व्यक्ती झारखंड मधील पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राज्यमंत्री फूल जोशी आहेत असं सांगितलं गेलंय। केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार या फूल जोशी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये जय भाजप विजय भाजप ही मोहीम चालवत होती। बघा जी माहिती मिळत आहे त्या माहितीनुसार राजकारण्यांच्या मागणीनुसार वसतिगृहातील मुलींना नेते म्हणजे राजकारणी व्यावसायिक आणि प्रमुख व्यक्तींना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये पाठवलं जात असे। राजकारण्यांच्याकडून परदेशी महिलांना म्हणजे परदेशी तरुणींना जास्त मागणी असल्याचं सुद्धा या स्टिंग मध्ये उघड झालं। बघा हे नेते आधीच चौकशी केल्यानंतर याचं कनेक्शन स्पा सेंटरशी असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। या स्टिंग ऑपरेशनमुळे ऐन निवडणुकीमध्ये बिहारच्या राजकारणामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली। बघा हे प्रकरण जर 100% सत्य असेल खरं असेल तर मात्र हे प्रचंड धक्कादायक आहे हो। भाजपात निवडणुका जिंकण्यासाठी हे सुद्धा घडू शकतं। आश्चर्य कमी आणि धक्का मात्र मोठा आहे मित्रांनो। या डर्टी पॉलिटिक्सचा एक व्हिडिओ सुद्धा आता बाहेर आलेला आहे, माध्यमामध्ये तो झळकलेला आहे। हे प्रकरण मित्रांनो केवळ बातम्यापुरतं थांबून चालणार नाही, यातलं बारीक सारीक सत्य आणि तथ्य जनतेसमोर येण्याची नितांत आवश्यकता आहे। पण याची चौकशी हो दिली जाईल का हो? नाही म्हणजे याबाबत तर तशी मोठी शंकाच आहे की हे प्रकरण खरोखरच सगळं काही बाहेर येईल। निवडणूक जिंकण्यासाठी विरोधकांना रचलेले हे कोभाट आहे असं सांगून भाजपा हात सुद्धा झटकू शकतो। पण भाजपाच्या प्रतिमेला लागलेला हा सगळ्यात मोठा काळा डाग आहे असं मात्र म्हणावं लागेल। पाहूया आता या प्रकरणाचं पुढं काय होतंय, बाहेर येतंय की दडपलं जात आहे। धन्यवाद, भेटू पुन्हा, नमस्कार।